नमस्कार मंडळी, ज्यूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं नवीन एका रेसिपीसह पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं मस्त चविष्ट असं मटण, ते पण आपल्या गावाकडच्या पद्धतीने. त्याच्यासाठी मी चुलीवर बघा मस्त मोठं असं पातेलं ठेवलेलं आहे. त्या पातेल्याला मी या ठिकाणी निरमा आणि तेल लावून घेतलेलं आहे, कारण नंतर आपल्या सगळं भाजी बनवून झाल्यानंतर हे लगेचच आपल्याला घासायला सोपं जाईल. तर बघा इथे या ठिकाणी मी चरबी आणि ही वजडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि या बाजूला आहे हे 2 ते 3 किलो मटण. त्याला मोठं मीठ आणि हळद लावून मी ते या ठिकाणी ठेवलेलं आहे अर्ध्या तासासाठी या परातीमध्ये. तर बघा हे आपलं पातेलं तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण तेल घातलेलं आहे ते तेल पण या ठिकाणी तापलेलं आहे. तर आणखी एकदा चेक करूया. त्याच्यासाठी आपण इथे चरबीचा एक तुकडा घालून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल की आपलं तेल तापलेलं आहे का नाही ते. हे बघा मंडळी, 2 ते 3 किलो मटणासाठी आपण या ठिकाणी एवढं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण चरबी पण फ्राय करणार आहे आणि त्या चरबीचं सुद्धा तेल या भाजीला सुटणार आहे. त्याच्यामुळे कमीच तेल घेतलेलं आहे. तर बघा आपण चरबीचा तुकडा टाकल्यानंतर तो याच्यामध्ये तळून निघलेला आहे. तर बाकीची चरबी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. चरबीला आणि वजडीला सुद्धा मी हळद मीठ स्वच्छ धुवून हळद मीठ लावून अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं. तर याच्यामध्ये सर्व चरबी आणि वजडी आपण घालून फ्राय करून घेऊया, जेणेकरून आणखी तेल सुटेल. तर बघा राहिलेली सर्व चरबी इथे या ठिकाणी घालून घेत आहे आणि ही मस्त अशी पहिल्यांदा फ्राय होऊ द्यायची आहे पूर्ण चरबी, जेणेकरून ती वितळून त्याचं तेल तयार होईल आणि त्या तेलामध्ये आपल्याला मटण घालून शिजवून घ्यायचं आहे. तर कधी तुम्ही पहिल्यांदा मटण घालायचं नाही, सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये आपल्याला चरबी घालायची आहे. चरबी आणि वजडी असेल तर दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घालायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या भाजीला ह्या चरबीचं अंगचं तेल सुटेल. तर बघा इथे थोडा मी जाळ बंद झालेला आहे, तर कुकरने फुकवून आपण या ठिकाणी जाळ घालणार आहोत. तर मंद आचेवर आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. जास्त मोठी आज करायची नाही. इथे जास्त जाळ लागलेला आहे, तर मी ते जाळ कमी करून घेणार आहे. आणि इकडे आपल्यावरती चरबी पण बघा अशी वितळत आहे तेलामध्ये. आणि मग अशी तेलाचं प्रमाण कमी होतं, आता ते वाढलेलं आहे, कारण चरबी त्या तेलामध्ये वितळलेली आहे. ही अशी पूर्ण चरबी वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे. तर भरपूर असं तेल सुटलेलं आहे या चरबीचं. चरबी मस्त तेलात तळून घ्यायची आहे. तर त्याचं अंगचं तेल सुटल्यानंतर भरपूर असं तेल त्याच्यामध्ये सुटेल. तर ह्या तेलामध्ये आपल्याला हे हळद मीठ लावलेलं मटण, स्वच्छ धुतलेलं हळद मीठ लावलेलं मटण घालून घ्यायचं आहे. आणि पाणी न घालता आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित ते तेलामध्ये ह्या सर्व फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून मटणाचा कच्चापणा जाईल, वास जाईल आणि मटणाला छान अशी टेस्ट येईल. या ठिकाणी मी सर्व मटण घालून घेतलेलं आहे आणि मी असं उलटण्याने सर्व बाजूनी मिक्स करून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर हे बघा, हे तेलामध्ये व्यवस्थित सगळं फ्राय करून आपल्याला हलवून थोडं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर मंडळी, कधीही तुम्ही चुलीवर मटण बनवा आणि गॅसवरचं मटण, या दोन्ही मटणामध्ये चवीमध्ये फरक असतो. आणि कुकरमध्ये कधीच बनवत जाऊ नका. असं पातेलं ठेवून तुम्ही गॅसवरही असं मटण शिजवून तुम्ही बनवू शकता. कुकरच्या मटणाचं आणि असं मोकळ्या पातेल्यात शिजवलेल्या मटणाची तुम्ही एकदा टेस्ट बघा. दोन्ही टेस्टमध्ये खूप फरक पडतो. तर तुमच्याकडे गॅस असेल तर तुम्ही असं मोकळ्या पातेल्यात शिजवूनच कधी पण मटणाची भाजी बनवत जा. त्यामुळे खूप टेस्टी अशी भाजी होते. आणि तुमच्याकडे चूल वगैरे अवेलेबल असेल तर चुलीवरच ही भाजी बनवत जा, कारण चुलीवरची टेस्ट ही खूप छान होते. तर बघा त्या तेलामध्ये आपण सर्व हे
मटण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर ह्याच्यासाठी आपण साइड बाय साइड मसालाही बनवणार आहोत आणि हे असं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती परत झाकायची आहे. लगेचच पाणी घालायचं नाही, कारण त्याला आपण हळद मीठ लावल्यामुळे त्याचं अंगचं पाणी त्याला सुटेल आणि असं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. लगेचच पाणी घालायचं नाही. वरती परातीमध्ये तुम्ही गरम पाणी करायसाठी ठेवायचं आहे, पण लगेचच पाणी घालायचं नाही. ते मटण थोडंसं शिजल्यानंतर मग तुम्ही हळूहळू पाणी घालायला चालू करायचं आहे. तर आपण बोललो होतो साईड बाय साईड आपण मसाला बनवून घेणार आहे. तर या मसाल्यासाठी मी फुटाणेवरची साल काढून घ्यायची आहे. फुटाणे नसतील तर फुटाण्याची डाळे असतात आपल्याकडे डाळे, तर ते डाळे तुम्ही घेऊ शकता आणि फुटाणे असतील तर फुटाण्याची वरची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी 2 ते 3 किलो मटणासाठी छोटी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत किंवा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे किंवा डाळे घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी घ्यायचं आहे ओलं खोबरं, तीळ, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर घ्यायची आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं घालू शकता. आणि मी हे बघा सर्व व्यवस्थित भाजून घेऊन आपल्या घरचा काळा मसाला मिक्स केलेला होता. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेतलं, घरचा काळा मसाला मिक्स केला आणि जो आपल्या ह्या भाजीवर तेलाचा कट आलेला होता तोच कट घेऊन मी या ठिकाणी त्या कटामध्ये हे मसाला पूर्ण व्यवस्थित तळून घेतलेला आहे. आणि मी हा मसाला तळून घेतलेला आहे. आता तो तळलेला मसाला या आपल्या पातेल्यात आपल्याला ओतून घ्यायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये वाटणात तुम्ही थोडंसं बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही या वाटणाबरोबर भाजून घ्यायचं आहे. थोडी छोटी 1 वाटी पीठ भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बाजरी अवेलेबल असेल तर बाजरीही भाजून तुम्ही डायरेक्ट खोबऱ्याच्या वाटणाबरोबर त्याचं वाटण करू शकता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फुटाणे, भाजलेली ज्वारी, खोबरं, तीळ, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे असं सर्व घेऊन वाटून घ्यायचं आहे. जर बाजरी अवेलेबल नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ या वाटणामध्ये घालून भाजून घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की मटणाचा रस्सा करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसा होईल ते. आपण या ठिकाणी खाण्यासाठी मटणाचं सूप काढलेलं आहे आणि चुलीवर मस्त भात आणि भाकरी केलेल्या आहेत. तर या सर्वांनी जेवायला आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या ताईच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बाय.